या जगातील सर्वात सुंदर स्त्रीला म्हणजेच आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. वाढदिवस ही संकल्पना मला आधी खूप आवडायची. का तर मला तेव्हा वाढदिवस म्हणजे केक, नवीन कपडे, मज्जा, सगळे फ्रेंड्स येतात, आपण केक कट करतो. ह्याच गोष्टी असतात. लहान असताना अ, जेव्हा मी लहान होते तेव्हा मला असंच वाटायचं वाढदिवस म्हणजे मज्जा आणि आनंद. पण आता जसे-जसे मोठे होत चाललोय तेव्हा कुठे कळत आहे की वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्यातला एक-एक वर्ष कमी होत जातो आणि याची आठवण आपल्याला त्या दिवशी होते. मात्र ते ते ह्या सगळ्या गोष्टी नैसर्गिक आहे. हे सगळ्यांसाठी सारखंच आहे. या गोष्टीचा विचार न करता प्रत्येक येणारा क्षण आनंदाने आपल्याला जगायचं आहे. मागचे जे क्षण गेले आहेत, तर ह्याचं उदाहरण पण आहे. ते आपल्याला जाणीव पण करून देतो आपला वाढदिवस, की हा एवढा वेळ गेलाय तुमचा, तर तुम्ही एवढ्या वेळात काय केलंय? कळतंय का? तर इथून पुढचा जो वेळ आहे तोही असाच निघून जाणार आहे पटापटा. त्यासाठी प्रत्येक क्षण जगून घ्या. वेळ कसा जातो याची आठवण करून देणारा हा वाढदिवस हा क्षण. आपण समजलं तर आपण अर्थ घेऊ शकतो. पण माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आई एवढं माझ्यावरती कोणी प्रेम करत असेल, माझ्या आई आणि बाबांनी एवढं कोणी प्रेम करत असेल असं वाटत असेल तर कोणीच नाही. कोणीच नाही. मी असं ठामपणे सांगू शकते, की निस्वार्थी प्रेम म्हणजे काय याचं उदाहरण म्हणजे माझी आई. हे मी कुठेच शिकली नाहीये. निस्वार्थी प्रेम करायला मी फक्त माझ्या आईकडून शिकले. आई फक्त तुझ्याकडून शिकले. या जगामध्ये कुठेच निस्वार्थी प्रेम कसं करायचं हे शिकवण्याची कुठलीही शिकवण किंवा शिकवणीचे असे कुठले क्लासेस वगैरे नसतील. हे फक्त आपण आईच्या पोटात असताना 9 महिने आणि बाहेर आल्यानंतर आपलं संपूर्ण आयुष्य आपण हे फक्त आपल्या आईकडून शिकू शकतो. तर त्यासाठी खूप धन्यवाद. कारण तू ज्या गोष्टी शिकवल्यात त्या त्या कधीच न संपणाऱ्या आणि मिटणाऱ्या नाही. इतक्या सुंदर गोष्टी आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे निस्वार्थी भावनेने प्रेम आणि कोणी कसंही वागो, त्या व्यक्तीच्या बाबतीत कसलाही नकारात्मक विचार करायचा नाही. हे ठामपणे मला माझी आई लहानपणापासून शिकवत आली. इतकी सरळ आहे, इतकी सरळ, की तिच्यामध्ये असं चतुरपणा नाहीये. आपण जेव्हा खूप असं चतुरपणा म्हणण्यापेक्षा चलाख बुद्धी म्हणतात ना, ते काय काहीतरी मनामध्ये एक, पोटामध्ये आपल्या ओठात एक, असं तिचं नाहीये. आधीपासून मी बघते अशी सरळ आहे, सरळ. आपण खूप अति जेव्हा असं खूप चलाखपणा करतो किंवा असं ते आपल्या चेहऱ्यावरती दिसायला लागतं. आपला चेहऱ्याचा जो मासूमपणा असतो, लहान मुलं किती गोड दिसतात. छोटी असतात, किती निरागस. प्रत्येक लहान मुलीला आपल्याला जवळ घेऊशी वाटतं का? तर किती निरागस असतात. कारण त्यांनी हे जग पाहिलेलं नसतं आणि हे सगळे ज्या गोष्टी असतात त्यांच्याकडून असे चतुर, एखाद्याला फसवणं, एखाद्याला खोटं बोलणं, एखाद्याला काहीतरी स्वार्थासाठी बोलणं, हे सगळं सगळं काहीच माहिती नसतं. म्हणून ते इतके गोड दिसतात, इतके निरागस दिसतात. आणि माझी आई मला कायम म्हणते, आपण जेव्हा खूप असं चलाखपणा करतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी अशा काहीतरी वागतो, तेव्हा आपल्या चेहऱ्यावरचा जो काय म्हणतो कोवळेपणा असेल किंवा प्रेमळपणा असेल किंवा जो मायाळूपणा आहे, तो सगळा नष्ट होऊन जातो. अशी मला माझी आई सांगते आणि खरंच आहे ते. मला ते आता खूप जाणवतं, की खरं आई जे बोलते ना, आई एवढं तुम्हाला ज्ञान कोणीच देऊ शकत नाही जगात. खरं पहिली गुरु तीच आहे. ते म्हणतात ना, ते करेक्ट आहे. पहिली गुरु तीच आहे. तीच म्हणजे तीच. आई एवढं भारी कोणीच नाही या जगात. एवढा जेवढा आपल्याला आई-वडिलांसोबत वेळ घालवता येईल, तेवढा घालवायचा आहे. माझा तर खूप प्रयत्न असतो. सुट्टी मिळाली की निघा. मला कोणी म्हणत असेल, "काय ही गावाकडे जात असते, काय ही गावाकडे?" अरे पण राहवतच नाही. सुट्टी असली की आईकडे जायचं, पप्पाकडे जायचं, मस्तपैकी त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या. मला अजूनही असं वाटत नाही. हां, इकडे आली की वाटतं थोडं मोठी झाल्यासारखं. का तर एवढ्या जबाबदाऱ्या असतात. पण जेव्हा मी आईकडे जाते, म्हणजे आई तुझ्याकडे येते, तेव्हा मला एक क्षणही वाटत नाही मी मोठी झाली. असं वाटतं की मी आता एकदम सेफ सेफ झोनमध्ये आहे. आता मी तिच्या मांडीवर जेव्हा डोकं ठेवून निवांत बसेल, तेव्हा आता असं वाटतं की जगामध्ये सगळ्यात सुखात आणि सुरक्षित मुलगी मी आहे. इतकी भारी माझी आई आहे. इतकी भारी आणि माहिती आहे स्त्रीबद्दल रिस्पेक्ट काय असतो, हे मी माझ्या आईकडून शिकले. स्त्रीच नाही, जगामध्ये सर्वांचा रिस्पेक्ट किती आणि कसा करायला पाहिजे, हे सुद्धा मी माझ्या आईकडून शिकले. थँक्स आई तुझ्याबद्दल जेवढं बोलू मी काहीच नाहीये गं तुझ्यापुढे शून्य आहे. तुझंच लेकरू आहे मी. मी काय बोलणार आहे तुझ्याविषयी? कारण तू एवढी भारी आहेस.
खूप भारी, खूप भारी. आणि मी देवाकडे एकच प्रार्थना करत असते, की माझं जर आयुष्य 100 वर्ष माझं आयुष्य जर 100 वर्ष असेल, तर तुझं निदान 150 वर्ष आयुष्य असावं, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना असते. कायम मनामध्ये क्षणोक्षणी मी हेच म्हणत असते, की माझे आई-बाबा, मी जर 100 वर्ष जगणार असेल, तर माझे आई-वडील 150 वर्ष जगले पाहिजे. इतकं भरभरून तुम्हाला आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो, तुमचा प्रत्येक क्षण आनंदात जावो, हीच तुमच्या चरणी, हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते. आणि कायम हा प्रयत्न करेन, की तुला जितकं मला आनंदी ठेवता येईल, तेवढं ठेवण्याचा मी प्रयत्न करेन. कारण तू जे माझ्यासाठी केलेस किंवा तू जेवढं माझ्यावरती प्रेम केलेस, ते ह्या जगात कधीच आणि कोणीच माझ्यावरती एवढं करू शकत नाही. माझं सर्वात जास्त प्रेम कुणावरती असेल, तर आई आणि पप्पा तुम्हा दोघांवरती आणि ईश्वरावरती. आणि सर्वात जास्त विश्वास कुणावरती असेल? विश्वास म्हणजे मी डोळे झाकून विश्वास ठेवू शकते. मला काही म्हणजे काहीच शंकाच येऊ शकत नाही. येऊच शकत नाही. ते म्हणजे तू आणि पप्पा आणि ह्या जगात जो काही विश्व चालवत आहे तो ईश्वर. बस ह्यांच्या प्रती मी खूप निर्धास्ते. मस्त. अशी माझी गोड आई तुला खूप खूप वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आणि आजचा दिवस मस्तपैकी सेलिब्रेट कर. मी तिथे नाही येऊ शकले, का तर अडचणी तुला माहिती आहेत. तर इथूनच तुला शुभेच्छा देते. मस्तपैकी एन्जॉय कर. परत एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा.